फलकावरती 1 रन. जाणता राजा चषक कार्डी अगदी या परिसरामध्ये आपण संपूर्ण स्पर्धा पाहतायत. योगेश आणि दीप ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. उद्या एक गाव एक संघ या मैदानावरती खेळतील, त्यांची चर्चा आपण करू. स्लाइस करायचं होतं, बागपुटला गया थोडंसं बाहेर आले होते, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी नाही करू शकले. अगदी स्ट्रोक चेक करतायत, पॉईंटच्या डोक्यावरून कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला दीपचा. डॉट बॉल आलात आतापर्यंत, 2 बॉल फेकून झाला, धावसंख्या 1. पुढील बॉल दीप स्ट्राइक एंडला. फटका, ज्या फटक्याची पुनरावृत्ती, जो स्ट्रोक खेळण्यासाठी मात्र ते संघर्ष करत होते तो स्ट्रोक मैदानावरती खेळलाय. फिल्डिंग त्या ठिकाणी छान झालंय, बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. ही कंडिशन अशी आहे की इथे संध्याकाळचं सत्र आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग स्वीकारले आहेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 3 धावा. आमच्यासोबत सागर पाटील सध्या स्कोरिंगचं काम पार पाडतायत. हार्दिकला मैदानाच्या मध्ये गोलंदाजावरती आपण पाहू शकतायत. दोन्ही कॅमेरामॅन सध्या खूप छान पद्धतीनं संपूर्ण स्पर्धेचं चित्रीकरण करतायत. फटका खेळलाय, समोर खेळलाय, सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. हॅट्रिक झाली तर शंकर पाटील साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दीप साठी मात्र ते लावण्यात आलं आहे. सरोज पाटेवाला यांच्याकडून देखील पारितोषिक आलं आहे. चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सरोज पाटेवाला यांच्या माध्यमातून ते देण्यात येणार आहे. ओहो, यावेळेचा बॉल पंचाने नो बॉल घोषित केलाय. पाठीमागे बंटी जोपर्यंत बॉल फील्ड करेल अंपायर सांगतात नो बॉल. कमरेच्याही अगदी थोडा वरती बॉल पाहायला मिळालाय आणि आता नो बॉल नंतर त्या बॉलची कहाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुढचा बॉल फ्री हिट. एक षटकारासाठी सरोज पाटेवाला यांच्याकडून आता 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. पहा, पारितोषिक आता जाणता राजा खार्डी संघासाठी लागू लागले आहेत. फ्री हिटची संधी आहे. सोडून दिला बॉलला, वाईट बॉल पंचाने मात्र कळवला. राकेश राऊत सर आमच्या दिशेने वळतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या धावफलकावरती 10. आतापर्यंत बॉल फेकून झाले 5. लास्ट बॉल निर्णायक असणार. पंचांचं बोट अगदी डोक्यावरून फिरलाय, यानी की पुढचा बॉल फ्री हिट. 3 सिक्सरला आहेत. सरोज पाटेवाला यांनी आता सांगितलं की 3 सिक्सरला 1000 आहेत. फटका तर सजवलाय. फ्रीडचा बॉल, श्वेतरक्षक त्या ठिकाणी दूरवरून चेस करतोय, बॉलला फील केलाय. फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं कंप्लीट होईल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा ह्या धावफलकावरती आलेल्या आहेत. मजा येणार या मॅच मध्ये. आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हा संघर्ष सुरू झालेला आहे. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध मैदानाच्या मध्ये अगदी जवळून पाहायला मिळेल. या जाऊयात आपण डीजेकडे. डीजेकडे जाण्यापूर्वी पाहाय प्रेक्षक वर्ग आहेत. हे सर्व प्रेक्षक वर्ग आहेत. जो आपला हॉटेल आहे त्या हॉटेलच्या अगदी बाजूला बसलेले सर्वजण आहेत. काही जण खुर्च्यावरती बसल्यात, काही जण हाताची घडी घालून उभे आहेत, काही जण फोनवरती बोलतात, काही जण काय काय गोष्टी करतायत, काही जण खाली पण बसल्यात. आपले ज्येष्ठ नागरिक आहेत. सरोज पाटेवाला पण तिकडे आहेत. हे सर्व डोंगरामध्ये बसलेले पण आहेत. नितीन माळी साहेब त्या ठिकाणी आहेत. कॅमेरामॅन परफेक्ट कॅप्चर केलाय. हो, सलमान खानचा फॅन पण तिथे आहे का? आहे. थँक्यू. 1 ओव्हर 12 रन. सेकंड ओव्हरला सुरुवात. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 13. मयूर पाटील कमी वयामध्ये याही खेळाडूंना प्रसिद्धी मिळवली आहेत, परंतु समोर दीप. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. लगेचच बदल केला लेंथ मध्ये. यॉर्कर लेनचा बॉल टाकण्यात आलाय. ब्रह्मास्त्रामध्ये मात्र पूर्णपणे वापर केलाय. पहा, खोलवर टप्प्याचा बॉल तो देखील अगदी त्या वाईड यॉर्कच्या पद्धतीने पाहायला मिळाला. 1.1 ओव्हर 13 विदाउट लॉस. स्ट्राइकला दीप.
सोडून दिलाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटची संधी. फेकी थोडी खराब पाहायला मिळतात. पंचाने नो बॉल काउंट केलाय. विकेटच्या बाजूला पडल्यात अगदी. हा 2 धावा या ठिकाणी ऍड होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 15 धावा. 15 ऑन स्कोर कार्ड. नो बॉल आलाय. पुढचा बॉल फ्री हिट. जाणता राजा चषकाची स्पर्धा आहे. सुपर डुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. आणि फ्री हिट साठी योगेश लगावायचा होता स्ट्रोक. स्वतःवरती नाराज होत आहेत. डॉट बॉल येतो. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या 15. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. हा बॉल पहा पाठीमागचा थोडा बाहेर घेऊन गेले. थोडा बदल केला लेंथ मध्ये. थोडासा स्लोवर मनही होतात. पिक नाही करू शकले. सर्व काही गोष्टी जाणणं गरजेचं. तुम्हाला ॲजली लगेचच मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा वेगवान स्ट्रोक करण्याचा प्रयत्न अपील होतं त्या ठिकाणी, परंतु कॅच निसटल्या पाठीमागे बंटीच्या हातामधून. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ बरोबर बॅटला डिफ्लेक्ट झाला होता बॉल. पाठीमागे ज्यावेळी तो बॉल अगदी बंटीच्या दिशेने गेला तो वेगवान गेला. बंटी कव्हर करण्याच्या प्रयत्नामध्ये तो चेंडू हातामधून निसटला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 15. लोअर फुल टच बॉल टर्न केलाय. बिटवीन द गॅप मध्ये गेलाय. मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या बॅट मधून दे दनादन सिक्सर. माऊली तलावपाडा संघ जर या मॅचला जिंकतो तर रुपेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. पहा पारितोषिकांचा वर्षा सुरू झाला. धावसंख्या 21. पुढील बॉल शॉर्ट बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पाठीमागे गेलाय. एकच धाव असणार आहे. चला बॉल मैदानाच्या मध्ये लगेच द्या. खेळाडू मध्ये थांबा. राजू रतन की रतन राजू. रतन राजू स्टँड जो आहे तो बरोबर भरलेला आहे. त्या डोंगरावरती तिथे काही जण आहेत त्यांच्यावरती कॅमेरा जाणार आहे या ओव्हर नंतर. जो आमचा साईड अँगल कॅमेरा रोहितचा आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चालला त्या ठिकाणी सरळ बॅटने. एक धाव घेण्यात आला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? नाही. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागलंय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय समाप्त. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 23 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर बाय टीम जाणता राजा कार्डी. आणि हा रतन राजू स्टँड आहे. पहा तिथे बसलेले सर्वजण आहेत. कोई हस रहा है, कोई रो रहा है, पण प्रत्येक जण हसतायत. आता ही बॉटल आला. अक्षयने बॉटल दाखवलं. त्यानं सांगितलं चेसअप. 31चा दिवस झाला पण पार्टी करण्यासाठी 31 आम्हाला नाही. रमाकांत पाठीमागे आहे. त्यानं किती लपवण्याचा प्रयत्न केला परंतु कॅमेरामॅननं कॅप्चर केलाय. बाय सबसे बस होते लेकिन कॅमेरामॅन से नाही. एक जण त्या झाडाच्या पाठीमागेच आहेत. 2 ओव्हर 23 धावा. मॅचच्या दिशेने जाऊयात कारण ह्या गोष्टी होत राहणार. थोडं हास्य मजा काही चालणार परंतु मॅचही तितका महत्वाचा आहे. जास्त वेळ जाऊ देऊ नका कारण तलावपाडा तुम्हाला बॅटिंग करायच्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर तयार आहेत. एका बाजूने स्ट्राईक एंडला योगेश. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. परेशच्या हातामध्ये. परेशने घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. थँक यू. सलमान खान वरती कॅमेरा आहे. हा त्याच्यावरतीच कॅमेरा आहे सध्या. हा डुप्लिकेट सलमान खान आहे. तेरे नामचा दुसरा पार्ट त्याच्यावरतीच आहे. पहा हा कॅच परीचा आपण पाहिला होता. पुढील बॉल. हो फटका सजवलाय. नाव आहे त्याचं हार्दिक आणि हार्दिकच्या बॅट मधून हार्दिक शुभेच्छा देणारा षटकार 6. थँक्यू. त्याचं नाव हार्दिक आहे पण हार्दिकचे पहिले 3 शब्द पाहिले तर हर दिन
एन टाकला तर हार्दिक हर दिन मारणार, षटकार मारणार मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक दाखवतोय सध्या षटकार त्याने खेळलाय. धावसंख्या धावफलकावरती 29 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये यश पाटील तयार आहेत षटकातील पुढचा बॉल घेऊन. आणखीन एक स्ट्रोक ऑफर्ड केला, हवेमध्ये खेळला, परेश धावतोय. हो, परेशनं आणखीन एक सुंदर झेल टिपलाय. टाळ्यांचा गजर परेशसाठी देखील होतोय, कारण धावत यायचं होतं, कॅच कंप्लीट करायचं होता आणि परेशनं तो परिपूर्ण केलाय. आउट. थँक्यू. कॅच कंप्लीट केलं. अर्जुन सध्या मॅच आनंद घेतोय, तोही हा सामना अगदी जवळून पाहतोय. विनायक देखील आमचे पोहोचल्यात, भरपूर जण पोहोचल्यात, मॅच आनंद घेत आहेत. काही जण मैदानाच्या आतमध्ये आहेत, काही जण मैदानाच्या अगदी बाहेर आहेत, डोंगरावरती आहेत, काही जण मॅचचा संपूर्ण आनंद घेत आहेत. प्रत्येकाला ही मॅच पाहायची आहे. एका बाजूला तलावपाडा, दुसऱ्या बाजूला खार्डी. कोण पुढे येणार? जाणता राजा खार्डी पुढे येणार की माऊली तलावपाडा पुढे येणार? कोण आई जुदानी कसरली संघाच्या सोबत खेळण्यासाठी रविवारी येणार? ओ, फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मोनिशने घेतलाय झेल, संपलाय. बॅटर शैलेशचाही खेळ. आउट. नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. थँक्यू. पहा स्ट्रोक पहा, परफेक्ट. जर मिडल ऑफ दी बॅट झाला असता कदापि बॅकवर्ड स्क्वेअरचं क्षेत्र क्लिअर होऊ शकलं असतं, पण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाही झाला. थोडंसं आपण पाहिलं तर टॉप द बॅट थोडासा अगदी हा बॉल जो आहे तो खालच्या दिशेने लागलाय आणि त्या ठिकाणी जो संपर्क करायचा होता ना तो संपर्क नाही करू शकले. धावसंख्या 29च्या घरामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यश पाटील आतापर्यंत एक षटकार देऊनही 3 महत्वाचे गडी त्यांना प्राप्त केले आहेत. षटकातील पुढचा बॉल, कोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, ब्रह्मास्त्रामध्ये टाकलेला बॉल. पाठीमागे जोपर्यंत बॉलला फील केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. पंच मात्र दर्शवत आहेत 22-22च्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 30. या षटक्यामध्ये एक सिक्सर येऊन धावा आल्या 7, बॉल फेकून झाल्यात 5. शेवटचा बॉल बाकी आहेत. जाणता राजा चषक खार्डीच्या मैदानावरती पाहतायत. घरच्याच मैदानावरती जाणता राजाचा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला माऊली तलावपाड्याचा संघ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फटका खेळलाय, चाललाय दूरवरती, दूर नाही, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. डीपच्या बॅट मधून मैदानाच्या मध्ये षटकारांची आतिषबाजी. तो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर, दादूचे एक शॉट वन्स मोर. थँक्यू. वा 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 वा. दीपच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 36. आतापर्यंत चांगलं षटक चाललं होतं यच, पण या षटकारांना पुन्हा ते बिघडलाय. संध्याकाळचा 17 आहे, प्रोजेक्ट स्कोर 48 दाखवतोय. 48 देखील या सत्रामध्ये चांगली धावसंख्या होऊ शकते, कारण आता मैदानावरती ज्या आधी फ्लेक पहिले थोडंसं फडकत होते आता थोडं थांबल्यात. हवेचा फ्लोही तेही सांगतायत की संध्याकाळ झालाय. 3 ओव्हर 36 रन 3 गडी बाद. शेवटचा षटक कार्तिक सोडून दिलाय बॉल, वाईट बॉल. त्या ठिकाणी पंच घोषित करतात. धावसंख्या 37. एक गोष्ट राजेश आणि अवी जे पाठीमागेच बसतात, जाणता राजा खार्डीची मॅच लागली की ते पाठीमागेच बसतात, ऑपरेटरच्या बाजूलाच बसतात. त्याचंही काहीतरी कारण असावं. वाईट बॉल, पुन्हा वाईट आलाय वाईट. मॅच मध्ये थोडीशी टाईट फाईट सर्व काही मैदानाच्या मध्ये आता दिसू लागलंय, परंतु एक्स्ट्रा कधी काउंट होता? ज्यावेळी तुम्ही एखादी मॅच जवळपास घेऊन जातात त्यावेळी त्या एक्स्ट्रा रन कोणी दिल्या जात आहेत त्याचं देखील चर्चा होते. धावसंख्या धावफलकावरती 38. कार्तिक जर्सी क्रमांक 03 परिधान त्याने केले आहेत. पुढील बॉल घेऊन वेगवान बॉल होता. थोडासा आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. चैतू मैदानाच्या मध्ये आहेत. चैतन्य 3.1 ओव्हर 38 लॉस ऑफ 3 विकेट. 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहेत. 38 धावा तर झालेल्या आहेत. आता बाहेरून भरपूर आरडा ओरड सुरू झालेली आहे, कारण मैदानाच्या मध्ये मॅचेस तसा आहे. पाहूयात. कार्तिक तयार.
हवेमध्ये पाठीमागे चाललाय विकेट किपर त्या ठिकाणी जात आहेत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 39 39. एक धावेसाठी झगडावा लागेल. एक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. भरपूर काही गोष्टीवरती सध्या विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. 39ला 3 विकेट. 4 बॉलचा खेळ बाकी. कार्तिक तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकरवरती दीप. 9 मध्ये 14 बनवल्यात. आणखीन एक 9 मध्ये 14. आता 10 मध्ये तुम्हाला वाढवाव्या लागतील आणखीन 20. मैदानाच्या आतमध्ये 45 धावा टीमच्या टोटल धावसंख्या. थँक्यू. वा वा वा. बॅटिंग मध्ये मजा येते सध्या. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या मध्ये रंगलाय. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध मैदानाच्या मध्ये रंगलाय. आणि आज दीप डिस्ट्रॉय करतोय षटकार मैदानाच्या मध्ये खेळतोय. धावसंख्या धावफलकावरती 45 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल निर्णायक असणारे त्या षटकातील. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दीप 10 मध्ये 20 त्यानं केल्यात. क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय. सरळ यष्टांवरती हिट होताना पाहायला मिळाला. कार्तिकचा बॉल. परंतु दीपनं एक महत्वाची इनिंग साकारलाय आपल्या टीम साठी. 11 बॉल मध्ये 20 धावेची इनिंग साकारून दीप मैदानाच्या बाहेर येतोय. आउट. वरडाच्या दिसान मिजून वारना केला जोशान माझा डुक्कर पळाला. वरडाच्या दिसान मिजून वारना केला जोशान माझा डुक्कर पळाला. धरा 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 माझा डुक्कर पळाला कोणाचे मगदारा. थँक्यू. भरपूर जवळ भरपूर काही नग असतात. इथे काही आहेत. काही हावभाव काही एक्सप्रेशन काही गोष्टी चालतात आणि शिकण्यासारखे आहेत काही जवळ. 45 धावा. फटका खेळण्याचा प्रयत्न स्लाइस केला. जोराने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होणार. एका धावेने संघाची धावसंख्या 46 46 पर्यंत धावसंख्या पोहोचल्यात. मागच्या 2 मॅच मध्ये जाणताना खर्डीनं संघर्ष केला होता. रन त्यांच्या बनत नव्हत्या परंतु आता मैदानाच्या आतमध्ये रन केले आहेत. 46. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला. चैतन्य चेतन फटका खेळला. ओ हो हो हो. एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय मैदानाच्या आतमध्ये. हा आलाय षटकार आणि या षटकारानं मॅच मध्ये धावसंख्या झालाय 52. 52 धावा झाल्यात आणि 53 रन करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. त्या टीम माऊली तलाव पडायला. आता एक फक्त विनंती आहे जाणता राजा आपण थोडं सहकार्य करा. लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि माऊली तलाव पडायला विनंती आहेत. आपण बॅटर पाठवायचे आहेत. बॉल मैदानाच्या मध्ये पंचांना लगेच बॉल घेऊन जा. सबसे हटके 100% पॅटर्न अलग हाय. सबसे हटके 100% पॅटर्न अलग हाय. तुम्हा सांगतोय आमच्या भाऊची बरोबरी करायची नाही. तुम्हा सांगतोय आमच्या भाऊची बरोबरी करायची नाही. आमच्या योगेश मडी. घेतली. त्रेपन्न धाव्यांचं लक्ष असणार आहेत. पहा ही सुंदर अशी दृश्य सध्या आमच्या डिबेनच्या कॅमेरामॅननं कॅप्चर केले आहेत. यापूर्वी मैदानाचं खूप छान प्रकारचं दृश्य मात्र दाखवण्यात आलं होतं. बेस्ट कॅमेरा म्हणून सध्या काम पार पडतात. साहिल आणि रोहित नयन तांडेल आज आहे स्कोरिंगच्या माध्यमातून. डिबेनच्या वतीनं आज ऑनलाईन स्कोरर म्हणून राज उपस्थित आहेत. पारितोषिक येत आहेत
लगातारच्या 3 विकेटसाठी कुमार भोईर, अमित पाटील, धर्मेश पाटील, जयेश पाटील, विशाल भोईर आणि सोन्या पाटील नावं होती 6 नावामधून 6 जणांनी 6,000 रुपये लावलेले आहेत विकेट हॅट्रिकसाठी. विकेट हॅट्रिक घेतली तर 6,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कुमार भोईर, अमित पाटील, धर्मेश पाटील, जयेश पाटील, विशाल भोईर आणि सोन्या पाटील यांच्याकडून ते पारितोषिक पाहायला मिळणार आहेत. मजा येईल मॅच मध्ये, कारण तलावपाडा संघ देखील काही कमी नाही आहे. तोही मैदानाच्या मध्ये पाठलाग करू शकतोय. फक्त 3 इनिंग मैदानाच्या मध्ये पेश करायचे आहेत. पाहूया बॅटर करणार की बॉलर करणार. पहिला बॉल घेऊन गोलंदाज. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय, फोर्स केलाय, बॉल चाललाय मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी. थँक्यू. महाराजांचा इतिहास तर अगदी मोठा आहे. पुढील बॉल ट्रेकर बॉल टाकलाय, पाठीमागे चाललाय बॉल त्या ठिकाणी. स्वतः विकेट किपर धावता दीप जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 5. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 53 धावांच्या टार्गेटचा पाठलाग केला जात आहे. प्रेक्षक अपेक्षा करतात की एक चांगली मॅच त्यांना मैदानाच्या मध्ये अगदी पाहायला मिळेल. रविवारी कोणाचं तिकीट निश्चित होणार, रविवारी कोण या मैदानावरती येणार, जाणता राजा चषक अंतिम दिवस खेळण्यासाठी कोण येणार याच्यावरती चर्चा रंगलेली आहे. पुढील बॉल वेगवान टाकलाय, फटका खेळलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक हो व्हाट कॅच, झेल डिप्लाय. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन मोमेंट. विकेट आलाय, प्रतीक आउट. अहो कोर्टात गेला खटला, माझा वकील पेटून उठला. अहो कोर्टात गेलाय खटला, चांगला वकील जाऊन गाठला. माझा वकील पेटून उठला, माझा वकील पेटून उठला. थँक्यू. वा वा, काय सुंदर झेल त्या ठिकाणी मात्र कव्हर करण्यात आला. आणि क्षेत्ररक्षक होते, खास करून आपण पाहिलं तर चेतनने जो षटका ठोकला होता त्यानेच कॅच घेतला आणि सातत्यानं दाखवलं होतं आपल्या डिबेंचच्या अगदी स्क्रीनवरती. सेलिब्रेशन वाला मोमेंट हा मैदानाच्या मध्ये. 3 बॉल फेकून झाल्यात, 5 धावा, 1 गडी बाद. जसं रमाकांतचा उल्लेख केला की दुपारी मॅच हरलात परंतु संध्याकाळपर्यंत मॅच पाहायची सवय आपल्या प्रत्येकाला झालेली आहे, त्यामुळे मैदान सोडायचं नाही. पुढील बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, फोर्स केलाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक येत आहे, झेलची संधी. हो 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 हार्दिक होते हार्दिकने घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. थँक्यू. गाणं तितकं इम्पॉर्टंट आहे, पण गाण्यापेक्षा सध्या नावं इम्पॉर्टंट आहेत. कुमार भोईर, धर्मेश पाटील, अमित पाटील, जयेश भोईर, जयेश पाटील, विशाल भोईर आणि सोन्या पाटील. ही 6 नावं लक्षात ठेवा, कारण 6,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 विकेट आल्यात. आणखीन एक जर विकेट आली तर 6,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. संधी आलाय, हालचाली सुरू झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या त्या कॅचनं मैदानाच्या आतमध्ये खेळाचं थोडं रूपांतर बदललंय. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर हार्दिक दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला हार्दिक. 2 बॉल बाकी आहेत. चर्चा तर रंगले. जाणता राजा चषकाची गोलंदाज तयार अनिकेत. ओ ज्यावेळी बॉल पाठीमागे गेला काही जणांचे एक्सप्रेशन, हावभाव सर्व काही सांगून जाणारे होते. पहा पुन्हा एकदा पहा. बॅटच्या अगदी थोडा बाजूने बॉल गेलाय, तिथून विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पण अनिकेतचं कौतुक, अनिकेतची लेन या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत दर्जेदार आहे. वेगवान टाकलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय. पाठीमागे जाऊन झेल घ्यायची होती जयला. जयच्या हातामधून जीवनदान मिळालाय. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होई समाप्त. प्रयत्न चांगले होते परंतु कॅच नाही घेऊ शकले. 1 ओव्हर 6 रन 2 विकेट. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा.
हार्दिकचा फटका फसला होता, वरती गेला होता, पाठीमागून एक खेळाडू येत होते. ओ जय पण गेले पाठीमागे. जयनं प्रयत्न केले, दोघांच्या मध्ये मध्ये पडला बॉल. थँक्यू. एक ओव्हरचा केस संपला, 6 धावा 2 गडी बाद. पहा ऍक्शन रिप्ले तो आम्हाला सातत्याने डीबीएनच्या वतीनं दाखवला जातो. चला घाई करा, ही विनंती आहे. थोडा वेळ कमी स्पेंड करा. दुसरा षटक फेकण्यासाठी मैदानाच्या मध्ये येत आहेत दीप. दीपचा पहिला बॉल स्ट्राईकला हार्दिक. हार्दिकचा फटका हवेमध्ये खेळलाय. जयची संधी. हो सेलिब्रेशन. दारू पाटील होते, दारूने घेतलाय कॅच. विकेट डाऊन, गॉन. बादल हरवाईला थँक्यू. हर्षित जितका पेपरला म्हणजे रिझल्ट घेऊन घरी येतो तेवढा खुश नसेल तेवढा आता खुश झालाय यो लहान मुलगा हर्षित. कारण एवढा जोरात तो बोलतो ना पाठीमागे माझ्या खास करून नाही. जेवढा त्याला परीक्षेचा अभ्यास करताना तेवढी खुशी नाही होत ना, तेवढी त्याला विकेट गेल्यावरती होते. आदरणीय महेश दादा भोईर यांच्याकडून देखील जाणता राजा खार्डी संघ जर रविवारचं तिकीट निश्चित झालं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. हो आपलीच मुलं आहेत. पुढचा बॉल बाउन्सरचा मारा केलाय. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. प्लन 1 बाउनचा इशारा. 1 वॉर्म करण्यात आलं, दंडित करण्यात आलं. धावसंख्या 7. एकतर पहिलाच मॅच जाणारा मॅच तिथून जिंकण्याचा प्रवास सुरू केला. पाठीमागे वळून पाहिलंच नाही जाणता राजा खराडी संघाने. फटका खेळलाय. बंटीचा फटका पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी दीप नाहीयेत. पाठीमागे विकेट किपर अनिकेत होते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 1.2 आतापर्यंत फेकून झाल्यात. 8 धावा 3 गडी बाद. फटका खेळलाय. कडक स्ट्रोक खेळलाय. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येतात चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. धावचीची संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. 2 धावा मात्र पूर्ण होत असताना आपण पाहू शकतायत प्रयत्न मैदानाच्या मध्ये. मयूर पाटील एक असा खेळाडू आहे कधी कुठल्याही क्षणी मॅच पलटू शकतोय. प्रयत्न त्याच्यावरती सध्या केले जात आहेत. फिल्डिंग त्या ठिकाणी पहा. हा बॉल फेकण्यात आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पाय अडवण्याचा प्रयत्न केला दीपने. त्याच्यानंतर हा थ्रो होता जो अगदी केला होता. स्टनवरती झाला लागला असता तर काही गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. कारण डायरेक्ट हिट ज्यावेळी लागतो त्यावेळी ते क्लोजली डिसिजन असतात. धावसंख्या 10 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.3 आतापर्यंत फेकून झाल्यात. पाठलाग मैदानाच्या मध्ये आपण पर्यंत अजून 43चा करायचं 15 बॉलमध्ये. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात पुढे. फिल्डिंग करतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतात. एका धावेनं तितका काही फरक जाणता राजा खराडीला नाही पडणार. पण तिथून मैदानाच्या मध्ये आता मोठ्या स्ट्रोक शिवाय पर्याय मात्र जास्तीत जास्त राहिलेले नाहीत. मोठे स्ट्रोकच तुम्हाला मैदानाच्या मध्ये एखादे 2 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतात. रिक्वायर्ड रन रेट 18.00 च्या घरामध्ये गेलाय सध्या. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बंटीची विकेट मैदानाच्या मध्ये आलंय. विकेट डाऊन, गॉन. हमसे ना वैसे वैसे पकड़ो ओहो, ऑर्डर जनहित में जारी है, अपनी लिमिट में रहो हेलो हेलो, अब तो है अपनी बारी रे, लिटिल बिट झटका जिसे दिया वो लटका, फेमस होने लगी अपनी पागलपंती रे, पार्टी तो थैंक यू थैंक यू. परफेक्ट गाणं लागलं. पार्टी तो बनती है. आता रविवारी तो जल्लोष सुरू होणार की काय. 11ला 4 विकेट. शेवटचा बॉल बाकी असेल. क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय. परेश आले आणि परेश माघारी परतले. दीपचा सुंदर बॉल. आम्ही दोस्तीचा राज नाव हे गाज कशात नाही कम, आम्ही दोस्तीचा राज नाव हे गाज कशात नाही कम, आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम, आमची दोस्ती
थँक्यू. परशुरामला जास्त आनंद झालाय कारण त्याच्या डोक्यावरती कॅप पहिले तर मात्र ब्रदर स्पोर्टची आहे. 2 ओव्हर 11 धावा 5 विकेट 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 42 धावेची अजून गरज आहे. 12-42. मॅचची कहाणी अक्षरशः बदलवून टाकली. सामन्यामध्ये रूपरेषा वेगळी घडली आणि एक गोष्ट ती मैदानाच्या मध्ये ज्याने गोलंदाजी केली जाणतानाच्या खर्डी संघाच्या खेळाडूंनी रोज ते या मंचावरती झोपतात रात्री. कदापि हाही फरक असू शकतोय कारण तुम्ही क्रिकेटची ज्यावेळी प्रामाणिक राहता ना त्यावेळी क्रिकेट देखील तुम्हाला साथ देतात. पहा हे आपले डोंगरामध्ये असलेले प्रेक्षक वर्ग आहेत अजूनही तिथे आहेत. रतन राजू स्टँडमध्ये अजूनही तो स्टँड सकाळपासूनच फुल असतो. स्लोवर वन तोडा बोटांमधली जादू दाखवली. बॉल फिरवलं हार्दिकनं आणि बॉल पाठीमागे निघून गेलाय. डॉट बॉल. पहा हा बॉल थोडे शफल झाले होते थोडा बाहेर घेऊन गेले. थोडा बॉल बाहेरच्या दिशेने निघत असताना सरळ विकेट किपर दीपच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. 11-42. मोठे स्ट्रोक शिवाय पर्याय नाही आता. पुन्हा लवकर बॅट फिरलेत बॉल बाहेर काढलायत. ही स्पेशालिटी हार्दिकची आहेत. तोही मैदानाच्या मध्ये चांगली कामगिरी करतोय. डॉट कहाणी डॉटची. पहा हा बॉल पडल्यानंतर भरपूर स्विंग भरपूर बाहेर निघाला. ही स्पेशालिटी हार्दिकची आहेत. तो ज्यावेळी गोलंदाजी करतोय ना जास्तीत जास्त बॉलला कशा प्रकारे बाहेर घेऊन जाता येईल हा प्रयत्न करतोय. लोअर फुलटस बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले फोर्स केलं आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाहूया काय गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतात. आता भरपूर काही गोष्टीवरती चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 36 धावेची गरज. मयूर पाटीलच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 14 धावेची गरज. तिथून नाही आता धावा अजून आपल्याला पाहायच्या. 9 चेंडूमध्ये आता 36 होते आता 8 मध्ये 35. 8 मध्ये 14 मयूर पाटीलने केल्यात. मयूरची इनिंग आता तितकी मैदानाच्या मध्ये त्याला बहारदार करावी लागेल. 8 मध्ये 36 यानी की सिंपल उदाहरण आहेत. तुम्हाला 6 मोठे फटके 8 मध्ये 6 पण तितकं सोपं आहे का याही गोष्टी आहेत सध्या. आफ्टरकर बॉल होता खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय हवेमध्ये. हो हाताला जणू काही फेविकॉल लावून आल्यात की काय. एकाच हातामध्ये कॅच घेतलाय आणि दाखवलंय हो मी कॅच घेतलाय. सर्वांना दाखवलंय. आउट. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आरामाला जो कोणी नडतो तो थँक्यू. वा प्रशांत वा काय कॅच घेतलाय. आधी 2 हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण नंतर एकच हात. ओहो सेलिब्रेशन वाला मोमेंट हा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण अक्षरशः बदललंय. 6 बॉल 36 ची गरज. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. चला घाई करा जाणतानाच्या खर्डी संघ. आपणासी विनंती असेल कारण अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या मध्ये आता थोडं पडू लागलाय. थंडीचे दिवस आहेत. पंकुने हॅट्रिक मारली तर हॅट्रिक विकेट घेतला तर 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांचे मामा. आता प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. महेशजी पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लगावण्यात आलं आहे. त्यांचे मामा आहेत. भांजा सध्या मैदानाच्या मध्ये आहेत. खेळण्याचा प्रयत्न केलाय. पूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दालू पाटील फिल्डिंग करतायत. खुश आहे चेहऱ्यावर स्माईल आहे प्रत्येकाच्या कारण ताराचंद देखील आता खुश आहे. तो खेळला नाही पण बाहेरून भरपूर एन्जॉय केलंय. जसा माणूस घरून येताना पहिल्या घेरवरती येतो ताराचंद पहिल्या घेरवरती येतो. दुपार झाली की दुसऱ्या घेरवरती जातो. संध्याकाळ झाली की टॉप घेरला जातो. आता काही जण टॉप घेरलायत. आता टॉप नाही आता डायरेक्ट घरी पडत 3-35 3 मध्ये 35. चांगला बॉल टाकलाय वेगवान टाकलाय. 2 मध्ये 35 धावेची गरज. अर्ध तिकीट तर अगदी फिक्स झालाय.
रविवारी येण्याचं संडेला घरच्याच मैदानावरती जाणता राजा चषकाची स्पर्धा खेळण्यासाठी रविवारचा दिवस आणि त्यामध्ये आता 2 मध्ये 35 फटका खेळलाय हेमंत राऊत यांनी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करतायत. एका धावेशिवाय पर्याय मात्र आता नाहीत. 1 बॉल 34 धावेची गरज. आई जुदानी कसरल्या चांगले खेळले. त्यांच्यानंतर आणखीन एक संघ तुम्हाला मिळणार आहे. त्या टीमचं नाव आहे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि तो संघ आहे जाणता राजा खर्डी. रविवारचं तिकीट त्यांचं फिक्स झालेलं आहे या मैदानावरती. हार्ड लक टीम माऊली तलाव पडावी. आले कोण गाववाले 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 आले बघ गाववाले 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 आले निक गाववाले 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 आले गाववाले पल्लाले पाववाले काय बघत जाऊवाले आवरा सोना नऊवाले रास्ता मी ठेववाले आजूसने राखून सावताचा झाकून आमचा बघतो वाकून गरीबाला त्रास देता श्रीमंती हो हो काय मान हो ओ कोण आहेत? परशुराम आहेत का? ओ हे सेलिब्रेशन वाला मोमेंट आहे. पैशांचा पाऊस पडतात खेळाडूवरती. वा वा परशुराम वा. त्याला सर्व काही समजतं. व्हायरल होगा भाई, व्हिडिओ व्हायरल होगा. येते परशुराम. वाह वाह. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. काय पैशांचा पाऊस पडलाय परशुरामने. परशुराम वा 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 बाय. नहीं कोई ऐसा पैसा ये पैसा पैसा है कैसा नहीं कोई ऐसा जैसा ये पैसा ये हो मुसीबत न हो मुसीबत, हो मुसीबत न हो मुसीबत 7 8 9